Hi friends, in this video today we are going to solve standard 8 subject mathematics chapter 9th discount and commission आणि या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 9.1 सॉल्व करणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. फ्रेंड्स, प्रॅक्टिस सेट 9.1 सॉल्व करण्या अगोदर आपण काही कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया. मार्क प्राईस, सेलिंग प्राईस, डिस्काउंट याबद्दल आपण माहिती घेऊया आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट 9.1 सॉल्व करूया. लेट्स रिकॉल. राइट appropriate numbers in following boxes. 12 upon 100. 12 upon 100 means 12%. So is आपण असं लिहू शकतो 12%. फ्रेंड्स, आपल्याला माहीत आहे की फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटर 100 असेल तर यालाच आपण कसं लिहितो 12 अपॉन 100 मीन्स 12%. गेटिंग? सो सेकंड एक्झाम्पल 47% मीन्स 47 अपॉन 100. हे आपण 47 अपॉन 100 या प्रकारे लिहू शकतो. ओके. सो नेक्स्ट 86% मीन्स 86 अपॉन 100. 86 upon 100. So next 4% of 300. 4% of 300. So 300 into 4 upon 100. 4% means 4 upon 100. 0, 0, 0, 0 get cancel. So 3 into 4, 12. So 4% of 300 is 12. So next 15% of 1700. So 700 into 15% means 15 upon 100. 0, 0, 0, 0 get cancel. 17 into 15. 17 into 15, a answer is 255. Okay. सो आपण लास्ट इयरला सुद्धा पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करतात हे आपण स्टडी केलेलं आहे. सो या स्टँडर्डमध्ये आपण डिस्काउंट कमिशनबद्दल थोडी माहिती घेणार आहोत की डिस्काउंट कसे फाइंड करतात किंवा कमिशन कसे फाइंड केले जाते याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सो लेट डिस्कस डिस्काउंट. Each item be sold has price tag on it. Each item to be sold has a price tag on it. The price on this tag is the market price. Price on that tag is the market price. Means printed price. प्रत्येक आयटमवरती एक प्रिंटेड प्राईज असते. ओके. प्रिंटेड प्राईज किंवा काही आयटमला टॅग लावलेला असतं तर टॅगवरती काही प्रिंटेड प्राईज असते. त्याच प्राईजला आपण काय म्हणतोय मार्क प्राईज. ओके. सो शॉपकीपर ऑफर्स डिस्काउंट ऑन मार्क प्राईज. शॉपकीपर काय करतात ते मार्क प्राईजवरती डिस्काउंट ऑफर करतात. सो वाईल सेलिंग द ऑब्जेक्ट द ॲक्च्युअल अमाऊंट बाय विच ही रिड्यूस द मार्क प्राईज इज कॉल्ड डिस्काउंट. त्या प्रिंटेड प्राईजवरती शॉपकीपर काही अमाऊंट कमी करतात किंवा काही पर्सेंटेजच्या रूपात अमाऊंट कमी करतात. त्याच प्राईजला आपण काय म्हणतात डिस्काउंट असे म्हणतात. ओके. सपोज एका आयटमची प्राईज असेल 100 आणि आपल्याला शॉपकीपरने 10% डिस्काउंट दिले. 10% काय दिलं डिस्काउंट दिलं.
100चे 10% म्हणजे किती येणार 10 रुपीज. ओके, सो 100 मधून 10 रुपीज काय होणार मायनस होणार, म्हणजे हा झाला डिस्काउंट. ही झाली मार्क व्हॅल्यू. ओके, आणि सेलिंग प्राइस इज 90, कारण का दुकानदार आपले काय करणार 10 रुपीज डिस्काउंट देणार आहे. सो 100 मधून 10 मायनस केले तर हे 100चा आयटम्स आपल्याला 90 रुपयाला मिळणार आहे. ओके, सो ही झाली सेलिंग प्राइस. सो हेन्स सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. ओके, नेक्स्ट काही सॉल्व एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहेत, ती तुम्ही सॉल्व करू शकता. तो या सॉल्व एक्झाम्पलचा तुम्ही स्टडी करा. आपण सी हिअर सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट हे फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. नेक्स्ट, इफ द पर्सेंटेज ऑफ द डिस्काउंट इज एक्स, देन एक्स अपॉन 100 इज इक्वल टू डिस्काउंट गिवन अपॉन मार्क प्राइस. हा सुद्धा फॉर्म्युला, ही दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. या फॉर्म्युल्यावरतीच आपण प्रॅक्टिस सेट 9.1 सॉल्व करणार आहोत. सो नेक्स्ट आपण प्रॅक्टिस सेट 9.1 सॉल्व करणार आहोत. सो फ्रेंड्स, प्रॅक्टिस सेट 9.1 मधील एक्झाम्पल 5 अँड एक्झाम्पल 7 हे अकॅडमिक इयर 2021-22 या अकॅडमिक इयर करता अभ्यासक्रमामधून किंवा या सिलेबसमधून ही रिड्यूस केलेली आहेत. ओके, 5th अँड 7th एक्झाम्पल अकॅडमिक इयर 2021-22 या अकॅडमिक इयर करता आपल्या सिलेबसमधून कमी केलेली आहेत. ओके, सो आपण 5th अँड 7th सॉल्व करणार नाही आहोत. सो रिमेनिंग एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत. मीन्स एक्झाम्पल 1st, 2nd, 3rd, 4th, 6th अँड एक्झाम्पल नंबर 8 सॉल्व करणार आहोत. सो फर्स्ट आपण एक्झाम्पल 1st सॉल्व करूया. Practice set 9.1. Example 1st. If the mark price is equal to rupees 1,700, selling price is equal to rupees 1,540, then find the discount. Answer. What is given? Mark price. सो मार्क प्राइस आपण शॉर्ट फॉर्म लिहू शकतो MP. मार्क प्राइस इज इक्वल टू रुपीज 1,700. नेक्स्ट सेलिंग प्राइस शॉर्ट फॉर्म SP. सेलिंग प्राइस इज इक्वल टू रुपीज 1,540. सो नेक्स्ट डिस्काउंट. सो डिस्काउंट इज इक्वल टू formula is mark price minus selling price. Mark price minus selling price is equal to mark price rupees 1,700 minus selling price rupees 1,540. Subtraction करा. 0 minus 0 is 6. 10 minus 4 is 6. 6 minus 5 is 1. 1 minus 1 is 0. So 160. So therefore discount is equal to rupees 160. डिस्काउंट इज रुपीज 160. अंडरस्टूड. डिस्काउंट किती मिळाले तर ₹160. सो नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड. इफ द मार्क प्राइस इज इक्वल टू रुपीज 990 and the percentage of discount is 10, then find the selling price. So what is given?
mark price means MP is equal to mark price is equal to rupees 990. Okay. Next, percentage discount is percentage of discount is equal to 10 means 10%. Find the selling price. SP आपल्याला फाइंड करायचं आहे, सेलिंग प्राइस फाइंड करायची आहे. सो नेक्स्ट पर्सेंटेज ऑन डिस्काउंट. सो आपण डिस्काउंट फाइंड करूया. डिस्काउंट इज इक्वल टू percentage discount into mark price. So percentage discount is equal to 10%. 10% into mark price is 990. So 10% means 10 upon 100. आपण हे पर्सेंटेजचे साइन काढला तर डिनॉमिनेटरला किती येतात? 100 येतात. ओके, हे 10% आपल्याला या प्रकारे लिहिता येतात. सो 10 upon 100 इज इक्वल टू 990. So 0 get cancel, 0 get cancel. So 1 into 99. So discount is equal to rupees 99. So next, selling price is equal to market price minus discount. Selling price is 990. Discount is 99. So therefore 990 minus 99 is rupees 891. So selling price is equal to rupees 891. Understood? Okay. So या प्रकारे आपण सेकंड एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड. If the selling price is equal to rupees 900, discount 20%, then find the mark price. Solution. What is the given? Selling price. So selling price means SP is equal to rupees 900. Discount is 20%. Is equal to 20%. Then find the mark price. So mark price आपल्याला फाइंड करायचे आहे. सो लेट आपल्याला डिस्काउंट कोणत्या प्राइसवर असतं तर मार्क प्राइस वरती डिस्काउंट दिले जाते. सो मार्क प्राइस आपल्याला फाइंड करायचे आहे. सो लेट मार्क प्राइस बी रुपीज एक्स. आपण मार्क प्राइस काय कन्सिडर केलंय तर एक्स कन्सिडर केलंय, रुपीज एक्स. सो देअरफॉर discount is equal to percentage discount into mark price. आपण डिस्काउंट कसे फाइंड करतो? percentage discount into mark price. So percentage discount is 20% into mark price. Mark price is, suppose this mark price हे 20% आपण या प्रकारे लिहू शकतो 20 upon 100. मार्क प्राइस आपण x कन्सिडर केलेले आहे. So into x, 0 get cancelled, 2 1s are 2 5s are. So answer is 1 upon 5 x. So discount is rupees 1 upon 5 x. So next,
मार्क प्राइस आपल्याला फाइंड करायचे. सो मार्क प्राइस इज इक्वल टू सेलिंग प्राइस प्लस डिस्काउंट. Selling price plus discount. Okay. So mark price is X. Selling price rupees 900 plus discount is 1 upon 5 X. 1 upon 5 X. Understood? आपण मार्क प्राइस काय कन्सिडर केलंय? मार्क प्राइस इज X कन्सिडर केलेलं आहे. सेलिंग प्राइस आपल्याला गिवन आहे. सेलिंग प्राइस आपल्याला दिलेली आहे आणि डिस्काउंट आपण फाइंड केलं. डिस्काउंट इज इक्वल टू 1 अपॉन 5x. सो नेक्स्ट x मायनस हे प्लस 1 अपॉन 5x या साईडला आल्यावर मायनस होतील. सो मायनस 1 अपॉन 5 x इज इक्वल टू 900. नेक्स्ट 5 इंटू x 5x क्रॉस मल्टीप्लाय मायनस दिस x 5 into x 5x minus 1x upon 5 is equal to 900. So next 5x minus 1x is 4x. So 4x upon 5 is equal to 900. So next step is 4x. या ठिकाणी डिव्हिजन आहे ते 5 या साईडला जाऊन काय होईल? मल्टिप्लाय होतील. सो 900 into 5. So next x is equal to 900 into 5 upon 4. 4 ने 900 ला डिवाइड करा. 4 1s are 4 1s are 4, 4 2s are 8, 4 2s are 8. या प्रकारे तुम्ही डिवाइड करू शकता. 4 900 4 2s are 8. 9 minus 8 is 1. हा 0 कॅरी करा. 4 2s are 8. 2 remain. हा 0 खाली कॅरी करा. So 2 5s are. So 4 5s are 20. Okay. So answer is 220. 225. 225 into 5. 5 into 5 25. 2 carry. 5 into 2 10. 10 plus 2 12. 1 carry. 5 2s are 10 plus 1 11. So answer is 1125. So answer काय x means what? MP. So therefore market price is equal to rupees 1125. Understood? आपल्याला फाइंड काय करायचं होतं? आपल्या मार्केट प्राइस फाइंड करायची होती. आपण मार्केट प्राइस फाइंड केलेली आहे. मार्केट प्राइस इज रुपीज 1125. अंडरस्टूड? सो नेक्स्ट एक्झाम्पल 4th. द मार्केट प्राइस ऑफ द फॅन इज रुपीज 3000. Shopkeeper gave 12% discount on it. Find the discount and selling price of the fan. What is the given? Mark price. Mark price is equal to rupees 3000. Discount is equal to discount is equal to 12%. Find the discount. आपल्याला डिस्काउंट इन पर्सेंटेज दिलेलं आहे. आपल्याला डिस्काउंट इन रुपीज फाइंड करायचं आहे. सो डिस्काउंट अँड सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो नेक्स्ट discount is equal to percentage discount into market price. डिस्काउंट हे मार्केट प्राइस वरतीच असतं. ओके. सो पर्सेंटेज डिस्काउंट इंटू मार्केट प्राइस. पर्सेंटेज डिस्काउंट इज 12%. मार्केट प्राइस इज
3000. So therefore 12% means 12 upon 100 into 3000. 0 get cancelled, 0 get cancelled. So next 12 3s are 36 and हा एक 0. So 360. So discount is equal to rupees 360 rupees. Okay, rupees 360. Understood? आपण डिस्काउंट फाइंड केलेला आहे. सो नेक्स्ट सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्केट प्राइस माइनस डिस्काउंट. मार्केट प्राइस इज इक्वल टू 3000. डिस्काउंट इज रुपीज 360. 3000 मधून 360 मायनस करा. 3000 मायनस 360 या प्रकारे करा. तुम्हाला आन्सर येईल रुपीज 2640. ओके, 2640 रुपीज. सो सेलिंग प्राइस इज इक्वल टू 2640. अंडरस्टूड? सो आपण डिस्काउंट फाइंड केलेला आहे, सेलिंग प्राइस सुद्धा फाइंड केलेली आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. Shopkeeper gives 11% discount on the television set. Hence, customer get it for rupees 22,250 rupees. Find the mark price of the television set. आपल्याला मार्क प्राइस फाइंड करायची आहे. सेलिंग प्राइस दिलेली आहे. सेलिंग प्राइस इज 22,250 अँड डिस्काउंट इन पर्सेंटेज हे दिलं आहे 11. डिस्काउंट इन पर्सेंटेज 11 दिलेलं आहे. सो मार्क प्राइस आपण यावरून फाइंड करूया. सो फर्स्ट गिवन सेलिंग प्राइस. फर्स्ट डिस्काउंट इन पर्सेंटेज आपल्याला दिलं आहे. डिस्काउंट इन पर्सेंटेज किंवा आपण असू शकतो पर्सेंटेज डिस्काउंट. पर्सेंटेज डिस्काउंट इज इक्वल टू 11. डिस्काउंट इज इक्वल टू 11%. नेक्स्ट कस्टमर गेट इट फॉर 22,250 म्हणजे ही आहे सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस मीन्स SP इज इक्वल टू 22,000 rupees, 22,250. So next, find the mark price. Mark price आपल्याला फाइंड करायचे. सो लेट मार्क प्राइस बी रुपीज एक्स. आपण मार्क प्राइस किती कन्सिडर केलं आहे? सपोज एक्स रुपीज आहे. सो नेक्स्ट डिस्काउंट इज इक्वल टू, आपण डिस्काउंट फाइंड करूया. डिस्काउंट कोणत्या व्हॅल्यू फाइंड करतो आपण? मार्क प्राइस वरती. मार्क प्राइस किती आहे? एक्स. आणि डिस्काउंट इज किती पर्सेंट आहे? 11%. सो एक्स इंटू 11%. सो देअरफॉर हे लिहू शकतो एक्स पर्सेंटेज मीन 11 अपॉन 100. हे पर्सेंटेज साइन आपण काढल्यानंतर आपण डिनोमिनेटरला किती घेतो? 100. सो देअरफॉर डिस्काउंट इज इक्वल टू एक्स इंटू 11x अपॉन 100. हे आन्सर आहे रुपीज मध्ये. सो रुपीज 11x अपॉन 100. सो नेक्स्ट मार्क प्राइस इज इक्वल टू, आपल्याला फाइंड काय करायचे? मार्क प्राइस फाइंड करायची आहे. मार्क प्राइस इज इक्वल टू सेलिंग प्राइस प्लस डिस्काउंट प्लस डिस्काउंट. Selling price is 22,250.
discount is 11x upon 100 and mark price is x. आपण मार्क प्राइस किती कन्सिडर केले आहे x कन्सिडर केलेले आहे. सो नेक्स्ट x मायनस हे 11x प्लस 100 हे प्लस आहेत या साईडला येऊन काय होतं ते मायनस. सो मायनस 11x upon 100 is equal to 22,250. So next cross multiply x into 11, sorry 100 into x, 100x. 100 into x is 100x minus 11x upon 100 upon 100 is equal to 22,250. So next 100 minus 11 is 89x is equal to हे 100 या साईडला गेलं मल्टिप्लाय होतील. सो 22,250 into 100. So therefore x is equal to upon 89. आता डिवाइड करा. नेक्स्ट तुम्ही 89 नी 22,250 याला डिवाइड करा. 89चा टेबल या प्रकारे तुम्ही तयार करू शकता आणि या प्रकारे तुम्ही डिवाइड करू शकता. सो 89 to 22,250. 89 2s are 178. 222 minus 178 इथे येईल 44. हे 5 कॅरी करा. सो 445. सो 89 5s are 445. सो 5 हा 0 काय कॅरी करा 0 0 जार म्हणजे 0नेच डिवाइड होणार. सो या ठिकाणी 0 आला. सो तुम्हाला क्वेश्चन किती आला 250. सो या ठिकाणी आन्सर किती येईल 250 into 100. 250 into 100 and answer is 250 into 100 is 250 आणि 0 हे 2 0 या ठिकाणी घ्या. सो आन्सर इज 25,000. आन्सर इज 25,000. सो देअरफॉर ही फाइंड काय केली आपण एक्स. एक्स मीन्स व्हॉट मार्केट प्राइस. सो देअरफॉर मार्केट प्राइस mark price, the mark price of television set is rupees 25,000. Understood? Is rupees 25,000. Example number 8. A shopkeeper decides to sell a certain item at certain price. He tagged the price on the item by increasing the decided price by 20%. While selling the item, he offers 20% discount. Find how many more or less percent he get on the decided price. Okay, shopkeeper decide to sell certain item at certain price. काही certain item certain price ला त्याने सेल करण्याचं डिसाइड केलेलं आहे. He tag the price on the item. त्याने काही आयटम वरती टॅग लावलेले आहेत. He tagged the price on the item by increasing the deciding price by 20%. त्याने जी डिसाइड केलेली प्राइस आहे त्यापेक्षा 20% ऍड करून टॅग लावलेले आहेत. ओके. नेक्स्ट, व्हाईल सेलिंग द आयटम ही ऑफर 20% डिस्काउंट. आणि शॉपकीपरने तोच आयटम सेल करताना त्या आयटमवरती 20% डिस्काउंट दिलेला आहे. तर फाइंड हाऊ मेनी more or less percent he get on decided price. ओके. तर किती पर्सेंट जास्त किंवा कमी त्या मिळालेले ते आपण फाइंड करणार आहोत. ओके. नेक्स्ट, लेट
let the decided price be रुपीज. तुम्ही एक्स घेऊ शकता और 100 सुद्धा घेतलं चालेल. आपण या ठिकाणी 100 घेऊया. या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण एक्स घेतलेली होती. आपण या ठिकाणी 100 घेऊन हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ही डिसाइड टू प्राइस 100. समजा त्याने 100 रुपीज प्राइस डिसाइड केलेली होती. नेक्स्ट डिसाइडेड प्राइस इज 100. ही टॅग द प्राइस ऑन द आयटम by increasing decided price by 25%. आता आपण 25% increase करून व्हॅल्यू फाइंड करूया. सो increase on decided price by 25%. So therefore, increase on decided price is is equal to 100 into 25%. Is equal to 100. 25% means 25 upon 100. So 100, 0, 0, 0, 0 get cancelled. The answer is rupees 25. Okay. So increase the decided price is 25. So next, therefore, mark price is equal to decided price plus increase price. Okay, decided price is 100 and किती increase झाले price 25. So is equal to rupees 125. Next, discount is equal to 20%. Discount is equal to 20%. कोणत्या व्हॅल्यूवर डिस्काउंट असेल? मार्क प्राइस वरती. So discount is equal to 125 into 20%. 125, 20% means 20 upon 100. 20 ones are 20, 5s are 5 ones are 5 twos are 5 pi's are. So is equal to 25. So discount is equal to rupees 25. Discount is equal to rupees 25. So next, selling price is equal to mark price minus discount. Selling price is equal to mark price minus discount. Mark price is 125. Rupees 125 minus discount is rupees 25. So therefore selling price is equal to rupees 100. Okay. So आपल्याला फाइंड काय करायचं आहे? How many more or less percent he get on the decided price. Okay. Decided price किती होती? Decided price is 100. Decided price is 100 and selling price is 100. सेलिंग प्राइस पण किती 100 आहे. डिसाइडेड प्राइस सुद्धा किती होती? 100 होती आणि सेलिंग प्राइस पण 100 आलेली आहे. सो द decided price and the selling price are the same. Decided price and selling price दोन्ही कशा आहेत? सारख्याच आहेत. So therefore the percentage on decided price is 0. Therefore percentage on decided price is 0. So therefore
0% on decided price. Answer is therefore 0% on decided price. या ठिकाणी लेस सुद्धा नाही झालेली आणि मोर सुद्धा झालेली नाही. तर या ठिकाणी आन्सर की दोन्ही सेम आहेत, म्हणजे या ठिकाणी 0% डिसाइडेड प्राइस हे आपला आन्सर आहे. सो या प्रकारे फ्रेंड्स आपण प्रॅक्टिस सेट 9.1 कंप्लीट सॉल्व्ह केलेले आहे. थँक्यू.